नोटिफिकेशन काढताना मामा नाही तुझ्या कल्पना आहे, आधी प्रारूप पब्लिक डोमेनमध्ये आपल्याला द्यावं लागतं. त्याच्यावर हरकती ऑब्जेक्शन ह्या सगळ्या म्हणजे कायद्याची ते जर न करता केलं काही गडबडीत स्क्रॅच होईल कोर्टामध्ये. म्हणजे आपण करायला चांगल्या भावनेनं जाऊ लवकर करायचं म्हणून, पण समजा त्याला काय लिगली काय हे झालं असं बाबा तुम्ही हरकती मागवल्या नाहीत किंवा आलेल्या हरकतीवर निर्णय कळवला नाही, आपण ते पण काम दादा सुरू केलं. बरोबर आहे, काम सुरू केलं. जेवढ्या काय हरकती आल्या विभागाने केला. आता म्हणजे वेळ अशी आली की मागचे 2 महिने सगळ्या डिपार्टमेंटचा स्टाफ निवडणूक आयोगानं पुल ऑन केला निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी. म्हणजे आपल्या आमच्या मंत्री कार्यालयातले सुद्धा अधिकारी निवडणूक कामासाठी त्यांनी कर्मचारी शिपाई सगळेच क्लार्क लोक. आता आचारसंहिता काल 6 तारखेला संपली. परत CM साहेबांनी स्वतः सांगितलं की आचारसंहिता संपल्यानंतर जी काय राहिली स्क्रुटिनी करायची ताबडतोब करा. त्याचं पण काम सुरू केलं. मी इकडे यायच्या अगोदर भांगेला फोन केला मगाशी, बाबा तुमचं ते म्हणणे ऑलरेडी आम्ही काम चालू केलंय. मी म्हणलं ज्यादा माणसं लागली इतर डिपार्टमेंटची माणसं घ्या आणि ते काम लवकर पूर्ण करा. आपण दादा सगळे सोयऱ्याचं करायचं नाही असं बिलकुल नाही. म्हणजे ते पूर्ण डोक्यातनं काढून टाका तुम्ही की सरकारची मानसिकता नाही, अजिबात तसं नाही. शब्द दिलाय ना साहेबांनी तुम्हाला, तुम्ही सुद्धा म्हणला बाबा शिंदे साहेबांच्यावर माझा विश्वास आहे. त्या माणसाने शब्द दिला तर काहीही झालं. रात्री मला 1 वाजता फोन करून सांगितलं की ते त्यांना पहिले जाऊन त्यांची गाठ घ्या, तब्येतीची काळजी पहिली करा आणि काही झालं तरी आपण हा प्रश्न 100% कायद्याच्या चौकटीत बसवून आणि कॉन्क्रीट झाला पाहिजे. उद्या काल DF साहेबांनी पण बाबा आम्ही इतर समाजाच्या नेत्यांशी पण बोलतो, त्यांचाही ह्याला विरोध व्हायला नको. कारण शेवटी हा हरकती ऑब्जेक्शनशी सगळे आल्यानंतर मंत्रिमंडळापुढे येणार. त्याच्यामध्ये जसा आपण 10% निर्णय एकमुखाने घेतला कॅबिनेटमध्ये, एक चर्चा सुद्धा झाली नाही. कॅबिनेटमध्ये विषय आला द्यायचं आरक्षण 10%, आपण 10% आरक्षण द्यायचा निर्णय घेतला. आता राहिला हा सगळे सोयऱ्यांचा. तर सगळे सोयऱ्यांसुद्धा ब्लड रिलेशन मधलेच आहेत, तुम्ही पण त्याला मान्य आहे. रक्ताच्या नात्यामधले जे आहेत आणि आपजातीमध्ये विवाह झालेले म्हणजे परजातीतले सोडून आपल्या जातीमध्ये विवाह झालेले त्याच्यामध्ये आपण घ्यायचे. त्याच्यावरची आता ही टेक्निकल प्रोसिजर आहे दादा. कुठली सगळे सोयरे आमचं बोलणं होऊ द्या ना मग लावा. सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतली ही टेक्निकल प्रोसिजर मी तुम्हाला सांगतो ती सुद्धा आपण लवकर करू. वाटलं तर मी स्वतः आज इथून गेल्या उद्या स्वतः मंत्रिमंडळ उपसमितीचं आरक्षण मराठा आरक्षण समितीचं स्वतः मी त्या अधिकाऱ्याला बोलवतो. किती हरकती आल्यात, किती तुम्ही छाननी केल्यात, किती राहिलेल्याला किती दिवस लागणार आहेत, तुमचा प्रारूप छाननी केलेलं अहवाल किती दिवसात येईल, टाइम बाउंड कार्यक्रम मी स्वतः गेल्या त्याची बैठक घेतो आणि लवकर करू आपण. माझी तुम्हाला विनंती आहे, कसं असेल तुमचं जर म्हणणं असेल तर आपण त्याची स्वतंत्र बैठक मी लावेन, तुम्ही प्रतिनिधी पाठवा त्या बैठकीला. म्हणजे खरंच आम्ही काय करतोय का नाही तुमच्या लोकांनी येऊन बघू द्या. उद्या म्हटलं तर उद्या लावू बैठक माझ्याकडे. मी स्वतः त्या समितीचा सदस्य आहे, चंद्रकांत दादा अध्यक्ष आहेत. दादाला विनंती करतो, दादा आले तर त्यांच्या अध्यक्षतेखाली लावू, आम्ही दोघं एकत्र घेऊ. पण तुम्ही माझी विनंती आहे आता तुम्ही विनाकारण म्हणजे तब्येतीकडे पण लक्ष द्या आणि तुमचं सहकार्य. हे बघा एवढं केलं थोडं राहिले आता आणि हे केले ते श्रेय तुम्हालाच आहे. माझी विनंती आहे तुम्ही थोडंसं आमची विनंती ऐकावी. मित्र म्हणून मित्राचा आग्रह ऐकावा. साहेबांकडे लावायची बैठक म्हणला तर साहेबांकडे लावू बैठक, CM साहेबांकडे. तुमचे प्रतिनिधी तुम्ही कुणी सांगा, 5 नावं सांगा, 10 नावं सांगा, 7 नावं सांगा. आणि हे सगळं आता बघा 10%चं आपण प्रक्रिया पण सुरू केली आरक्षण दिल्यानंतर. परत जाहिराती बदलल्या. आपण पूर्वी जाहिराती दिल्या त्याच्यामध्ये हे नव्हतं, आपण नव्या जाहिराती परत जाहिरातीचा मसुदा बदलून हे घालून जाहिराती द्यायला लावल्या आपण सगळ्या विभागाला. आपल्याला नोटिफिकेशन काढावं लागेल ना, तिथे प्रारूप काढले. प्रारूप त्याला कशी पद्धत असते दादा, एखादा अध्यादेश काढायचा तर त्याचं प्रारूप 2 महिने आपले ह्याच्यात गेले ना आता आचारसंहितेत, तेवढे 2 महिने तरी वाढवून द्या. जेवढा वेळ आचारसंहितेत गेला आपला नाही लागत, सप्टेंबरला लागणार. हो दादा
सगळ्या सोयरीला 5 महिने दिले ते आता 2 महिने आपल्या आचारसंहितेत गेले का नाही हे तर तुम्हाला मान्य आहे. आता तुम्ही रोज घेत करता राज्य नाही हो घ्यायचंय का नाही घ्यायचंय हे सरकारचा अधिकार करायचं ना आपण नाही हे बघा बिलकुल ना थोडा वेळ द्या आम्हाला. मी पहिल्यांदा आलोय तुमच्याकडे थोडं तरी म्हणजे माझी विनंती आहे तुम्हाला. 2 महिने तर शक्यच नाही मग तुम्ही सांगा तोंडाला म्हणजे असं म्हणून नाही की तुमच्याबद्दलचा वेगळा आदर आहे. हे बघा दादा तुम्ही नाही अगदी बरोबर ते नंतर फोनवर समितीमध्ये प्रमुख आहे. मग काय केलं दादा मी काय केलं मी तुम्हाला कधीतरी एकदा भेटून ना मी मीटिंग वाईज सांगतो मी काय काय केले ते. आता मला सगळ्या सोयऱ्याचं काय झालं आपण ऐका ना सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत आपण पब्लिक डॉमेन मध्ये ड्राफ्ट टाकला. हरकतीत आल्यावर तर त्या रेकॉर्डवर ते घ्यावे लागते त्या रेकॉर्डवर घ्यावेच लागतात ना आपले नियमाने घ्यावे लागतात. उद्या मी सरळ सांगितलं तुम्ही यायलाच नव्हतं पाहिजे म्हणजे मला बोलता नाही हो दादा असं नाही आधारात होते वेगळा तुमचा शब्द मी तरी कधी खाली करू दिला म्हणूनच म्हणतो तुम्ही यायला नव्हतं पाहिजे. मी तुम्हाला भाऊ म्हणून आलो मी फोनवर तुम्हाला दादा म्हणतो नेहमी का नाही म्हणत त्यामुळेच तर अडचण झाली ना. तर माझ्याकडे बघा पहिल्यांदा आलोय मी 2 वर्ष 1.5 वर्ष आंदोलन चाललंय दादा मी आलो का कधी. तुम्ही वेळ द्या तुम्ही सांगा इतक्या वेळात द्या मी तुम्हाला आता सांगतो लगेच आपण अधिकाऱ्याला बोलू बाबा किती दिवस लागणार आहे. उद्या पहिली बैठक तुम्ही कोण प्रतिनिधी पाठवा उद्या बैठकीमध्ये आपण बारच्या आपले विषय सगळे स्वरेचे अंमलबजावणी गिरीश महाजन साहेबांचं आपलं ठरवतं मराठा कुणबी एक कायदा 2004चा त्याच्यात दुरुस्ती करायची पण त्याला आधार मी तुमच्या कानावर टाकून ठेवायला लागलं त्यांना विचार वाटलं आधार लागेल तर 57 लाख मुलीचा आधार मिळाला आपल्याला 57 लाख मुलीचा आधार मिळाला. केसेस आंतरवालीतल्या आणखीन मागे घेतल्या. एक मिनिट मी फक्त लिहून घेतो ह्या मला विषय माहिती आहे. मराठी आणि कुणबीचा ना मराठा आणि कुणबी कायदा पारित करायला आधार पाहिजे होतो 57 लाख मुली मराठा कुणबी असल्याने मिळाल्या आणखी किती कायदा पारित झाले किती आधार लागतो. आणि हे केसेस ना केसेस गुन्हे ते सगळे सोयरे मला पाठायचे ते लिहून तो मुद्दा पाहिजे सगळे सोयरीच मुद्दा पाहिजे सगळे सोयरी आणि 3 आंतरवाली मधल्या किंवा सगळ्या राज्यातले केसेस घेतो म्हणले 4 दिवसात त्याला झाले 9.5 महिने. याचा निर्णय झाला ना केलेत ना मी सांगतो ना मी सांगतो केसेसचं काय झालं दादा सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या आणखी राहिले जायचे हैदराबादचं गॅजेट राहिले 4 नंबर. सगळं मागणी लिहून दिले नाही मी उद्या ही जी बैठक मी साहेबांच्या समितीला 1 वर्षाची मुदत आहे. शिंदे समिती जस्टिस शिंदे समितीला ते 2 दिवस ना ते चालू ठेवायचं काम ते 3 महिने दिले शिंदे साहेबांनी आपल्या वाढून मुख्यमंत्री साहेबांनी त्याला एक्स्ट्राचे 3 वाढून दिले म्हणलं 1 वर्ष. म्हणजे त्याचा आपण पाहताय अंतरवली सराटीमध्ये सरकारचे शिष्टमंडळ आलेलं आहे. शंभूराज देसाई सध्या लाईव्ह आहेत आणि ते जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचे नवीन खासदार संदीपान भुमरे उपस्थित आहेत आणि शंभूराज देसाई आणि जरांगे पाटील यांची चर्चा चालू आहे. थेट आपण या ठिकाणी म्हणजे सिरियस म्हणजे लोक पडले किंवा असं काय झाले त्याच्या 2-3 बैठका झाल्या. काही गुन्हे आपण मागं घेतलेत फार घेतलेले तसं नाही काही राहिलेत त्या सुद्धा बैठका 2 महिन्यात आचारसंहितेमुळे मग कुठल्याच मिटिंग आपल्याला घेता आल्या ती आमच्या अंतर्गत घ्यायला आम्ही काय केलं आम्हीच मार्ग आमचं 3 तारखेचं आम्हाला गोळ्या लागतात आता गोळ्यात बाहेर आवडतो घेतो म्हणले त्याचा प्रॉब्लेम आमचं आले का मार्क अंतर्वाली
उद्या मला वाटतंय दादा 2 माणसं तुम्ही कुणी तुमची पाठवा, आमदार साहेब कोणी येणार आम्ही मी घेतो ना मिटिंग, मी स्वतः घेतो, म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, मी 100% मिटिंग घेतो. आम्हाला या 30 जूनच्या आज सगळं क्लिअर. चला आज दिवस किती आहे सांगा ना, आज तारीख किती आहे? 14. 15 दिवसात साहेब होणार नाही, त्याला 1 महिना तरी दिला पाहिजे. काय साहेब तुम्हाला माघारी लावायचं नाही आम्हाला, 1 महिना द्या लेकरांचं वाटलं झालं मराठी दादा, तुमच्यामुळे इथपर्यंत नव्हतं. मग काल काय म्हणलं होतं मला एक दिवस जाणार नाही, पण तुमचं यादी पडली तुम्ही येणार आहे आम्हाला माहित होतं 15 दिवस जाणार असेल. नाही, 1 महिना माझी विनंती आहे. हे बघा, मी कधी बोलणार नाही आणि मी दिलेला शब्द शिंदे साहेबाचाच मी कार्यकर्ता. आम्ही तुम्हाला राहायचं साहेब तुमच्या तोंडाकडे बघून बोला ना सुद्धा. साहेबाची जी सवय आहे ती साहेबांची सवय आम्हाला लागली सगळ्यांना. नाही इथं लय आता ऍडमिशन आता चालली महिना म्हणलं की पोरांच्या हातात ते म्हणजे प्रवेशाचा कालावधी आहे. ते हातातून चालले लाखो करोड रुपये वसुली होऊन जाईल. राज्यात 1 कोटी पोरं तरी ऍडमिशन घेते ना नवीन पुणे 10 कोटी मराठ्यांपैकी 1 कोटी तरी पोरांची अल्टरनेट इकडचे तिकडे ऍडमिशन होणार. हजारो करोड रुपये काय फायदा झाला आमचा. त्यामुळे मोफत शिक्षण केले सरकारनं JR कडून केला लागून नाही दिली ना आपण महिलांना सवलत. पण लागूनही केली. नाही या वर्षीपासून करणार ना आपण. कॅबिनेटचा निर्णय झाला बाबा, मुलींना अगदी त्याला डिप्लोमा डिग्री सुद्धा घेतली ते घेत आपण. टेक्निकल साईडच्या सुद्धा मुलींचा सगळा निर्णय केला आम्हाला एवढ्या मुलींचा घेतला आपण. तुम्हाला JR त्याचा पाठवू का मी? कलेक्टर मार्फत तुम्हाला JR पाठवायला सांगा. जाऊ शकता तुम्ही फक्त आता तुम्ही आला तर आमची बरीच बंद होईल. नाही दादा, तुमचा आम्हाला 1 महिना माझी विनंती आहे बघा. मी नाही तर बसतो इथं शेजारी तुमच्या. हे पूर्ण करून 1 महिना वेळ द्या आम्हाला. राजा भाऊ 1 महिना वेळ लागणार आहे आपल्याला. ऐका ना, 1 महिना काय 15 दिवसात हे बघा, 1 महिन्यात आम्ही हे मार्क आपल्याला 15 दिवस मी मानतो ह्याच्यात 1 महिना. हो. आणि मी स्वतः लक्ष घालतो, दर आठवड्याला मी स्वतः त्याच्या बैठका घेतो, किती पुढे गेले. मी अधिकारी ज्यादा लागले तर CM साहेबांच्या परवानगीनं ज्यादा अधिकारी नेमतो तिथं. नाही एक विनंती आहे. साहेब मला नाही जायचं राजकारण नाही, त्यासाठी मरमट काय माझ्या समाजाला बी मला यायचं पण ते नाही दादा बोलण्यात आंदोलन करून बोलण्यात ऐका, मदत येईल. आम्हाला आपल्या पोराबाळाला फायदा आहे. म्हणजे मला वाटतं नको मला तिकडे जायचं म्हणून मी येऊ कुशल करू नका, तुमची गरज आहे दादा सगळ्यांना. मला तिकडे जायचं परवाले तब्येत बेकार. हो ना, ते सुद्धा चेहरा बघितलं दिलं 20 लोक डोक्यात घेऊन लागतील ना तुम्हाला. साहेबांची मनापासून इच्छा आहे, CM साहेबांची मनापासून इच्छा आहे. नाविलाजन गावा लागतं मी हे बरोबर सांगतो. नाविलाजन नाही सरकार तिकडे वळायला लागतं आणि मला आणि समाजात तिकडे वळायचं नाही. सगळं कृती आहे मी तुम्हाला विनंती सांगतो. मग तिकडे नाही जायचं, नाही गेलं की तिकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. महिन्याभरात होईल का त्याची? महिन्याभरात हा होईल. करू प्रयत्न आपण लवकर, म्हणजे महिन्यापर्यंत 100%. आपल्या पोरायला आवाज आपल्या ज्या सगळ्या मागण्या सगळे सोयींची अंमलबजावणी ती तातडीनं करा म्हणून आपण उपोषण सुरू केलं. राजे साहेब तुम्हाला बोलताना एक गोष्ट सांगायचं राहिलं. सगळे सोयीची जी व्याख्या आहे ती आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे सगळे सोयीची व्याख्या असली पाहिजे आणि ही त्यावेळेस
दीपक केसरकर साहेब, मंगल प्रभाकर साहेब आणि सचिव होते जवळपास 15 ते 16 आणि CM साहेबांनी विश्वासात घेऊन हे हा म्हणले. त्याच्या आधी पण त्याच्या नंतर पण काही अधिकारी जाणून बुजून करते त्यामुळे समाजाला पाठवा सांगणं ते सांगायला राहिले होतं आणि त्याप्रमाणे घ्या आपली आपली अशी चर्चा झाली आता साहेबासोबत की सगळे सोयरी अंमलबजावणी. दुसरं मराठा आणि तुम्ही एकच आहे याच व्यासपीठावर गिरीश महाजन साहेब आले होते. त्यांनी सांगितलं आपल्याला 11 लाख कायदा पारित करायला तर आता 57 लाख ते 63 लाख नोंदीचा आधार मिळाला. आता मराठा आणि कुणबी एक कायदा पारित करायला अडचण नाही. 2 सांगितले तुमचे. तिसरा हैदराबादचं गॅजेट कारण पूर्ण मराठवाडा हा पूर्वी कुणबी म्हणून असलेल्या त्या शासनाजवळ नोंदी आहे. त्यावेळेस शासक निजाम होता. निजामाकडे कारण आता शासक ही एक त्यावेळेस ते शासक ही होते. त्याच्यात मराठवाड्यात पुरा मराठा समाज हा कुणबी तर ते गॅजेट लागू करावं. सातारा संस्थांचं सुद्धा गॅजेट त्यामुळे बोर्डाचं तिकडे कल्याण आहे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं हे 3 विषय सांगितले आणि राज्यसभासोबत ते 3 विषय चर्चा झाली. चौथा आपल्या अंतर्गतीसह राज्यातले सगळे गुन्हे मागं घेण्याबाबतची प्रक्रिया नुसतं सुरू होते. ते फक्त प्रक्रिया सुरू आहे तर प्रक्रिया सुरू आहे त्याने माहीत नाही. पण आता राजेसाहेब आले थोडे शब्दाला वेळ द्यायचे म्हणून बोलायला लागून तुम्हाला माहीत नाही कोणाची कळवळीत नाही कारण मी कोणालाच मोजित नाही त्यामुळे मी कोण निवडली पण राजेसाहेब बोलले तर करते मला 5-7 अनुभव येते. सहजरी फोन करायला सांगितलं विद्यार्थ्याचं असं असं आहे तेवढं करायला लागलं राजेसाहेब तातडीनं वैदिक आम्हाला करून घेतो. स्तुती नाही करत ती आहे म्हणून पण जे आहे ते आहे. म्हणजे 2-4 न्यायाधीशाचा विषय होता आपल्या ते सुद्धा होत नव्हतं 5-6 वर्ष त्यांनी केलं म्हणून ते आले त्यांच्यासमोर विषय मांडले. आता केसीच्या बद्दलचं सांगितलं. आपला 5वा मुद्दा होता शिंदे साहेबांची समिती कुणबी नोंदीश व्यक्ती तिला अर्ज नाही करायचं. तिला लगातार सारखा शोधायला कामात ठेवायचं. सारखं 24 घंटे त्यांना मनुष्यबळ देऊन त्यांना नोंदी शोधायच्या बाबत ती एक चर्चा सांगितली आणि बाकीच्या तर दिलेले आम्ही त्यांच्याकडे म्हणजे ते झाले थांबे त्याची मला कॉपी काढून द्या नाही तर मला व्हॉट्सअप करा. तर या आपल्या ज्या एकूण मागण्या आहेत ना त्याविषयी सविस्तर चर्चा झाली. आता ह्या झाल्या खऱ्या मूळ राजेसाहेब मागण्या. आता याच्या व्यतिरिक्त मागण्या नाही का पण आमचा अर्थ मी सांगतो की ज्या नोंदी सापडल्या हे मागणी नाही आहे. मागण्या या 5-7 सांगितल्या तुम्हाला आणि 7 का 9 तरी ओरिजिनल मागण्या CM साहेबांकडे दिल्या. पण त्या आम्ही वरचं सांगतो थोडं की नोंदी सापडल्या प्रमाणपत्र त्या काही अधिकारी जातीवाद मुद्दाम काढायला लागला. जर प्रमाणपत्र मिळालं तर त्याचं विनाकारण अडचण लागत पोराला आता नेटला द्यायचं म्हणजे ते तातडीनं द्यायचं सांगा. ते 2 सांगितले आणि तिसरं असं की काही पोरांनी ECBCतून EWS मधून फॉर्म भरलेले. जर ECBCतून EWS मधून जर ECBC द्यायचं असलं आता दिलं 10% आरक्षण त्यांना पोरांना तर EWS मधून ECBC घेता येते किंवा ECBCतून त्याला केंद्रासाठी EWS मध्ये जाता येते. पण ज्या कोणी प्रमाणपत्र आता निघाले त्याला त्या दोन्ही सोडून OBC देता येईल म्हणजे ते खुलं केलं नाही. जसं EWS आणि ECBC साठी खुलं केलं एकमेकात झाल्या तसं याच्याकडे ऑलरेडीच कोणतं प्रमाणपत्र आहे ते म्हणजे अजिबात चालत नाही. तो हे सांगत नाही. राज्य सरकारच्या एखाद्या सचिवांना आम्हाला आदेश द्यायला पाहिजे कुणाला ती संस्था असलेल्या संस्थेच्या चेअरमनला किंवा EMला मग ते लोकसेवा आयोग असो किंवा सारथी असो जे जे काय काय असतील त्यांच्या राज्य सरकारकडून लागतात. म्हणजे हे तुम्ही प्रमाणपत्र दिले तुम्ही ते ग्राह्य धरावं आणि त्याला ते घेता येणार नाही येऊन देणार
दोन महिने दादा आचारसंहितेत गेले. तुम्हाला माझी कामाची पद्धत मी जनतेसाठी खूप येणार आहे. मी मराठीसोबत येत नाही मला जनतेसाठी. नाही बोलले तुम्ही आले आमच्या आणखीन अडचणी झाल्या. तर आपल्या ह्या विषयाच्या राजेसाहेब चर्चा झाली सगळ्या विषयाची. मी एक दिवस द्यायचं कारण असं नव्हतं. 2 महिने होती, 1 महिना तरी करा है ना. मग आमचं राजेसाहेब मी 1 घंटाही मागवणार मलाही बोललो होतो की मी घंटा माग याच्यासाठी येणार नाही की अधिकारी जाणून बुजून आलेल्या हाताची बघतच नाही. मग हे इथं वेळ मारण्यावर परिणाम दादा त्याची नियमावली करू आपण. आम्ही सरकारकडून बोलत असेल त्याची नियमावली करू. आम्ही सरकारकडून बोलायला बदनाम सरकार व्हायला अधिकारी काम करत नाही. मग आम्ही अधिकाऱ्यांना म्हणणार तर सरकारला ठेवणार ही जनतेचा दोष नाहीये. म्हणून 5 महिने वेळ दिला. नुसत्या वाशीपासून आतापर्यंत मुंबईत आपण वाशीत गेलो तेव्हापासून आतापर्यंत आमच्या नगरीत आम्ही 5 महिने दिले तरी काहीच झालं नाही. मग समाजात असा गैरसमज गेला खेळ येते. म्हणून आता आपण भाव तुम्हाला सांगतो माझा म्हणून होतं राजेसाहेबाला आम्ही तुम्हाला 30 जूनपर्यंत वेळ देतो. राजाचा अपमान करणारे 1 महिना द्या. त्यांचं म्हणणं 1 महिना द्या. काय करायचं पुढचं ऐका ना. मला राजकारणाकडे जायचं नाही. राजेसाहेब ही जनता तुमची आहे, ही दुसऱ्याची नाहीये. मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही. आमचं राजकारण उद्देश नाहीये. आमचं सगळ्यांच्या ध्येय मराठ्याच्या गोरगरिबाचे लेकरं मोठे करायचे, त्यांना आरक्षण द्यायचं. याच्यासाठी आम्ही हा लढा उभा केला, राजकारणासाठी नाही. पण तुमच्या साक्षीनं आणि लोकांच्या साक्षीनं सांगतो, लोकांचा शब्द डावलून जर 1 महिन्याच्या आत जर आम्हाला नाही दिलं तर निवडणुकीत आम्ही उतरणार. मग तुम्हाला बोलू आम्ही हट्टी नाहीये. हट्टी असतो तर आम्हाला आम्ही उत्तरून लावल्याची बैठक मला काही आम्हाला मान्य नाही. आम्हाला राजकारण करायचं. राजकारणाचा कळत नाही राजसाहेब आम्हाला. म्हणून आम्ही ही महिना सुद्धा एवढं देतो. पण त्याच्यानंतर तुमच्यासाठी आम्ही सगळ्या 6 कोटी मराठ्याला साक्ष धरून तुम्हाला 1 महिन्यात वेळ देतो. पण 1 महिन्यात जर नाही दिलं तर मला एकाही पक्षानं, विरोधी पक्षानं आणि सत्ताधाऱ्यांनी सुद्धा म्हणायचं नाही तुम्ही हे काय केलं. कारण मी 288 आपण सगळे सुद्धा पाहिजे. मी वेळ आले तर शिकवू का नाही करणार. नाव एवढी पाहिजे राजेश. जे फक्त माझ्या लेखनासाठी करतोय आणि तुमच्या मात्र शिंदे साहेब इतकाच विश्वास टाकला नाही. त्यांच्यापेक्षा झोपत मी सध्या ह्या मनस्थितीत होते. आता सरकारला मुद्दाम 1 घंटा द्यायचा ह्या मनस्थितीत मी काम करत होतो. मला नाही राजकारणात जायचं, माझ्या समाजाला जायचं. आमचं ठरलेलं ओबीसीतलं आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्या. ओबीसीला धक्का लागत नाही, काही होत नाही. आमचं आम्हाला आरक्षण द्या. हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन असते. पण 1 महिन्यात जर नाही दिलं आजच्या तारखेपासून तर मराठी राजेसाहेब ऐकायचे नाहीत. मी त्या टायमाला काहीच होऊ शकणार नाही. त्यामुळं आमचा मार्ग तुम्ही तुमच्या हातानं खुला करून देऊ नका. राजकारणात जायचा म्हणजे तुम्हाला एकट्या दोष नाही देत. आम्ही जे तुमचं 3-4 जे सत्ता झाली तुम्ही ते सगळ्यांचं मिळून तुमची जबाबदारी आमचा आम्हाला द्या. तरी पण एक शब्द देतो बाबा, कारण तुमच्या माझ्यात कधी विरोधात होत नाही पाहिजे म्हणून. पण तरी बी चळवळ सुरू होणार म्हणजे कोणची
निवडणुकीची उपोषण माग या कायद्यात म्हणजे म्हणजे रांगोळा तयारी करायची म्हणजे आमचं म्हणजे आपल्या डोळ्यात नको लोकसभेसारखं आलं जवळ या काही आम्हाला फॉर्म सापडा नाही चिठ्ठी सापडा नाही पेन सापडा मग आम्ही मात्र तरी पण आम्ही आमचे सावध राहणार महाराष्ट्रभर तर तुमच्या शब्दाला सन्मान द्यायचा आम्हाला आम्ही तुम्हाला आजचं तारखेसाठी 1 महिना दिलेला आहे 1 महिन्यात आमचे सगळेचे सगळे विषय मला येतात राजेसाहेब बोलते एक मिनिट बोलून देणार आहे काय चाललं ऐकाय आम्ही थांबा ना अरे ऐका यासाठी येऊन जेलला जात आहे म्हणून तर माझं काय नाही तुमचा काही सर बायको जाणार येत नाही आजपासून 1 महिना दिला आम्ही म्हणजे आता आजची तारीख आहे 13 जुलै 14 जुलैला 1 सेकंदाचा ऐकणार नाही राज्यसभा सध्या मला तरी शक्यता माहिती खाली जाणार नाही तिकडे काही करतील ते खाली जाणार नाही मला आलेल्या अनुभव आता मी आता सांगितलंय पण आता त्यांना जर दुसऱ्यांनी करून नाही दिलं तर पण काय बोलायचं कारण अध्ययन काढून टाकून सगळे सरकारने करून नाही दिलं आता राजेसाहेब 2 शब्द बोलते शेवटी राजेसाहेबांचा सन्मान करा ते आज आपल्याकडे पाहुणे म्हणून आले आज महाराष्ट्रामधल्या सकल मराठा बांधवांच्या हक्कासाठी आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष त्यांनी या ठिकाणी आंदोलन उभं केलं ते सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील साहेब मंत्रिमंडळातले आमचे सहकारी माननीय संजय पाटील घोगरे विधिमंडळातले आमचे सहकारी राणा जयकिशन पाटील सन्मान्य राजाभाऊ राव सन्मान्य जोडीकर ताई इतर सर्व मनोजदादांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या आंदोलन प्रक्रियेमध्ये त्यांना सतत साथ करणारे सर्व मराठा बांधव भगिनी मी आज या ठिकाणी दादाला विनंती करण्यासाठी सरकारच्या वतीने आलेलो आहे की त्यांच्या प्रकृतीची आम्हाला सगळ्यांनाच खूप चिंता आहे मी आल्या झोपल्या असताना त्यांना पाहिल्यावर म्हटलं की म्हणलं दादा तब्येत खूपच खराब झालेली आहे तुम्ही पहिलं तब्येतीची काळजी घ्या मी बघितलंय त्यांची तळमळ या आंदोलनासाठी किती आहे हे आंदोलन जेव्हा उभं राहिलं त्याच्या अगोदर एक बैठक मराठा आरक्षणाच्या विषयासंदर्भामध्ये मी माननीय मनोजदादांच्या बरोबर मुंबईला आम्ही केली होती अशा पद्धतीने हे आरक्षणाचे प्रश्न पुढे न्यायचा मी आता फार काही जास्त बोलत नाही पण नंतर ह्या आंदोलनाची प्रक्रिया सुरू झाली आणि मी प्रामाणिकपणे सांगेन म्हणजे एक मराठा बांधव म्हणून सांगेन जे 10% स्वतंत्र आरक्षण करायचा कायदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये झाला केवळ आणि केवळ मनोजदादांनी जो लढा उभा केला होता त्या लढ्याचं 100% ही यश आहे आणि आता या ठिकाणी सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत सुद्धा शासन सकारात्मक आहे आम्ही सगळ्यांनी सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतला प्रारूप तयार केलं पब्लिक डॉक्युमेंटमध्ये लोकांच्या हरकती आणि ऑब्जेक्शन त्याच्यावरच्या मागवण्यासाठी ते दिलं पण वेळच अशी आली की 2 महिने पूर्ण कालावधी हा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये गेला सगळे अधिकारी कर्मचारी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या जिल्ह्यातल्या आदेश काढून त्यांच्याकडे वर्ग केल्यामुळं थोडंसं 2 महिने काम थांबलं पण मी आता दादाने शब्द दिलाय उद्याच मंत्रिमंडळ मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाचे त्यांना सदस्य म्हणून जे 5-6 मुद्दे आज मी या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत त्याच्या बाबतीत माझ्या स्तरावर
पाठपुरावा करायसाठी उद्या सगळ्या अधिकाऱ्यांची मी या ठिकाणी मंत्रालयामध्ये बैठक लावतो आणि 1 महिन्याचा अवधी आज दादाने इथं दिलाय की 3-4 महत्वाच्या गोष्टी की मराठा कुणबी एक असल्याच्या ज्या 57 लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्याप्रमाणे मंजुरी मिळावी, जे सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतल्या ड्राफ्ट नोटिफिकेशन काढले ते अंतिम करावं, फायनल करून त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करावं, आंतरवाली सराठी आणि राज्यातल्या इतर ठिकाणचे जे गुन्हे आहेत ते मागे घेण्याचा पूर्वी निर्णय झालाय. ती प्रक्रिया सुरू आहे, झाली नाही असं नाही, पण ती गतीनं निकाली काढावेत सगळं असे ह्या ज्या आणि इतर महत्वाच्या गोष्टी ज्या दादांनी सांगितल्या त्या सगळ्यांच्या बाबतीत मी स्वतः उद्या त्याचे पाठपुरावा करतो आणि अंतिम निर्णय करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे घेतो. माझी दादांना विनंती आहे की एवढ्या लाखो लोकांच्या समोर सरकारचा मंत्री म्हणून मी आपल्या साक्षीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं ज्या ज्या गोष्टी इथं मान्य केलेल्या आहेत त्याची पूर्तता करणं ही राज्य सरकारचं मंत्री म्हणून माझी कर्तव्य नाही, माझी जबाबदारी आहे. आणि निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाचा सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा लवकरात लवकर म्हणजे जो 1 महिन्याचा वेळ दाव्याने आम्हाला दिलेला आहे त्याच्या आत निश्चितपणे याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय आम्ही घेऊ एवढी ग्वाही देतो. आमच्या सगळ्यांना तुमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊ दादानी हे उपोषण स्थगित करावं अशी परत एकदा दादांना या ठिकाणी मी विनंती करतो. एसआयटीच्या बाबतीत माझं थेट मुख्यमंत्री महोदयांशी बोलणं झालेलं नाही, परंतु आमदार राजेंद्र राऊत साहेब इथं आहेत ते म्हटले की फडणवीस साहेबांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि दादांचं पण मला वाटतं फडणवीस साहेबांचं बोलणं झालेलं आहे. त्याच्यातला सुद्धा निर्णय लवकरच आपण या ठिकाणी घेणार. मला यासाठीच्या बद्दल काल फडणवीस साहेबांचा फोन आला. ते म्हणले तिला मारून टाकलं. काय म्हणते त्याला मला इंग्लिश येत नाही. हा ते करून टाकलं, मारून टाकलं म्हणले तिला यासाठी कार्यक्रम लावला तिला बंद पाडून टाकले म्हणजे बंद पाडले म्हणलेत काल. मग आता पाडले का नाही माहित नाही, पण ते रावसाहेबांच्या फोनवर फोन आला. रावसाहेब म्हणजे हे राजेंद्र आमदार रावसाहेब बरं त्यांचा फोनवर आला की ती काम करून टाकलं म्हणजे तिचं. मग आता ऐका नाही, पण तुम्ही काळजी करीत जाऊ नका यार बरोबर जाऊ द्या ते यासाठी त्यांना मला मध्ये टाकायचं ना मला जायचं बघून मध्ये काय. आणि आणखीन एक बोलता बोलता राजेसाहेब राहून गेलं याच्यासाठी महत्वाचं आहे ते विषय की हे आंदोलन 10 महिन्याला सुरू आहे. याच्यात जर मी पहिल्यापासून सांगतोय पण आज लय जबाबदारीने सांगतोय माझ्या मराठा समाजाच्या समोर या आंदोलनात जर कोणी तुमच्याकडून म्हणजे सरकारकडून कामं घेतली असली कोणी पैसे घेतले असले नाव सांगून का ना मग मी का सांगत त्याचं मला तेवढी यादी दे. हे आंदोलन गोरगरीब मराठ्यांचा कर्तव्य त्यांना मोठं व्हायसाठी नाही. माया कानावर 100 कोटीचा आकडा मी लय जबाबदारीने शब्द सांगतोय. मग वेळ आली ना मी फोन म्हणलाय त्या माणसाचं नाव सुद्धा घेत असतो घेऊ माणूस फोनवर म्हणणार. मग त्याची चौकशी करायची असली तर करा तू म्हणलाय कसं त्याला जर याच्यात कोणी कमीला असेल मग त्यात मी बी असलो तरी सुटते मी असलो तरी सुटते नाही माझ्या शेजारचा असला तरी सुटते नाही. मला खूप गोष्टी ऐकायला मिळाल्या माया गरिबाचं चांगलं व्हावं म्हणून हे आंदोलन हे. आणि कोणी जरी तुमचं म्हणून नाव सांगून जर कोणी सांगितलं हे काम करा की बदली करा किंवा हे 10 लाखाचं ग्रामपंचायतला द्या 40 कोटीचं समृद्धीचं द्या आणखीन 2-4 कोणचे मुद्दे आले तर कानावर ते द्या असं ना. ज्याला कळाले ना त्याच्याबद्दल मेसेज बरोबर चालला राजसाहेब पण त्यांना समजत घेते पण त्याच्याबद्दल बरोबर चाललंय मला खूप माहिती मिळाली डेंजर हे. मग हे जर असं त्याला मात्र मराठ्यांचं रक्त पिऊन मोठं नका होणं त्याच्या कष्टावर त्याने व्हावं आमचं काय म्हणणं. पण माझ्या गोरगरीब लेकरांचं आंदोलन मोडून त्यांना मोठं व्हायचं हे कुठं नाही नको. आणि ते पत्रकार परिषदा तुमच्या आलोही लपून काही जण बरेच जण गेले ते एकदा थांबवा तुमच्या हातात लय बरं मुंबई काही काही कोणी बी आमच्या त्यात थोडी दे मुंबईत नेऊन पैसे देत त्यांना तिकडे गुलाबजाम खाऊ घाली दे आणि ते आमचे खबा खप बोर देते
ते सरकारचे कोण त्यांना हे करते ते थांबवा. आता हे राजेसाहेबांनी आले तर आपण आमरण उपोषण हे स्थगित करतोय. आपल्या इथल्या आई बहिणींनाही काही मार लागला होता राजेसाहेबांच्या, त्यांच्या हाताने आपण ते पाणी घेऊ. पण एक महत्वाचं सांगत राहिले ते ऐका, अन्न ऐका रे रे. आता शक्यतो मला असं वाटतं हे आंदोलन आपण एक कमी याच्यात करावं. या गावाला त्रास होता कामा नाही हे माझं प्रामाणिक म्हणणं आहे. ऐकावं कसं सगळेजण काय ते नंतर वाजला. हे गाव पवित्र झालं आंदोलनात. मी एक आणखी मिनिट मुद्दाम घेतो तुमचा जास्तीचा. हे गाव पवित्र मानलं जातं मराठा समाजात राज्यात. याला जाणून बुजून काही जण कलंकित करते. जरा काही भावना समजून घेत जा. मला हट्ट नका धरायचं जो गीतच करायचं. मला वाटतं ह्या गावाला डाग लावू शकते. चांगलं नाव झालेलं आहे गावाचं, पवित्र नाव झालेलं आहे. याला पंढरी म्हणते थोडक्यात मराठीची. आपला समाजी फार तसं म्हणतो. तिथले माती कपाळाला लावतात. काही जणांना जाणून बुजून वेळा उचलला असला तर हे गाव जितकं नावावर रूपाला आलं ना तितकंच कलंकित होत असतं. कारण एक लग्नात आनंदाचा दिवस असतो, पण एक एवढं जर त्या लग्नात होतं सगळ्या लग्नात वाटलं होतं. तसं हे गाव पवित्र झालेलं आहे. एका दूषित माणसानं जर ठरवलं की आडत चालायचं तर आडत चालून ते कार्यक्रम होत असतो. मला वाटतं हे व्यासपीठ आता एकतर ह्या सभागृहात ठेवावं, नाही तर आमचे बाप्पूची तिथं बोळे ते बोळीत ठेवा. तिथं इकडची वर्दळ सुद्धा कमी करावी. या गावात त्रास होता कामा नये. कारण त्रास नाही झाला तरी त्रास होईल असं घडून आणून जातीय तेढ निर्माण करायचे प्रकार या गावात होणार आहे. त्याच्यामुळे हे गाव झालंय. मी जरा खंबीर आहे. मी कुठं लढत, मी माया मराठ्यासाठी कुठं लढत, हे माझं प्रामाणिक मन सांगितलंय मी तुम्हाला. मला माहिती आहे गावाने मला त्याशी काय उत्तर दिले. गावाने मला उत्तर दिलेलं मी म्हणून तर विसरू शकत नाही. त्यांनी सांगितलं पुऱ्या गावाला जरी गोळ्या घालण्या, पुरं गाव जरी मारलं तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी आम्हाला सगळ्याला मारायचं, इथलं आंदोलन चालवायचं नाही असं त्यांनी सांगितलं होतं. पण आता मी खूप जबाबदारीने तुम्हाला सांगितलंय. मंदिराला दर्शनाला त्रास नाही झाला पाहिजे. तुम्हाला काय काय विकास गावाचा राखाड्या तुमच्या ती टाकून घ्या, चांदीचे डांबरी म्हणजे काय विकास करून घ्या चांगला. काय आणखी काय प्रकार असतील ते सगळं व्यवस्थित टाकून घ्या तुमचं. आमचं आंदोलन एका कोपऱ्यात जाईल. चाललं नाही चाललं त्याची बी काही अडचण नाही. आता आंदोलन चालून तरी काय करायचं. शंभराचे देसाई साहेब आहेत ते आपल्याला आरक्षण देते. समजा आंदोलनाचा विषय नाही दिलं तर आपण सत्तेत जाऊन आपण घेऊ, नाही तर आपण सत्तेत नाही जायचं नाव घेऊन पुरे पडून टाकायचं. पाडण्यात गेले मोठा विषय. आता नाही का चावले इथं सध्या स्थगित आपण हे केलेलं आहे. इथं साखळी चढून देऊ फक्त. हे छोटस हे ठेवू. गावाल्याची इच्छा असली तर, नसलं तर पुढचा निर्णय आपण नंतर घेऊ 1-2 दिवसांनी. पण शक्यतो आता अंतर्वलीतला विषय थांबवावाच असं मला वाटतं. आपण मग स्थलांतर का पुढं करणं आहे ना, पण हे डाग लागू नये. ग्रामपंचायतचा काय ठराव होता कारण काही वाटू नये. आम्ही आज केल्यामुळं पळून जावं लागलं काही, त्याच्यामुळं ते करणं गरजेचं होतं. आणि याच्यात सगळ्यात जास्त आपल्या दिलीपराव तर्खडे साहेब विसरू नका. मराठीच्या लोकांना लक्षात असू द्या, विसरू नका त्या माणसाला. तेव्हा माणूस ओबीसीचा असून सुद्धा खंबीर आपल्या बाजूने उभा राहायला. गावकरी सुद्धा वैयक्तिक आम्ही काय राहीत उद्या नाही आम्ही जाणार आहे. तुमचं गाव सुखी राहावं. सगळं ओबीसीने मराठीने एक जीवानं सगळ्यांना राहावं. तुमच्या ताटात कधी विकृत येऊ नये. तुम्ही प्रेमानं राहा. प्रेमाने काय येईल तुम्हाला लय वेळेस सांगितलं होतं की एक ना एक दिवस आम्ही जाणार आहे. एक ना एक दिवस आंदोलन संपणार आहे. विकृत येऊ देऊ नका लोकांचं ऐकून. परंतु शेवटी जे व्हायला नको होतं ते घडून आणलं. ते दुसऱ्याने आणायला पाहिजे होते रे. मग त्याला सांगितलं असता काच का, तर ते आता आपलेच टाकतात आपलेच होतं अशा गोष्टी. त्याच्यामुळं ते झाला गेला विषय मराठ्यांनी सोडून द्या. कोणी काय काड्या केल्या हे ध्यानात ठेवू नका. ते मला खूप जबाबदारी सांगणं गरजेचं होतं. कारण पोराच्या डोळ्यात रक्त होतं, सळसळत होती पोर. म्हणून सगळा विषय सोडून द्या. कोणी अर्ज दिले, कोणी आंदोलन बंद करण्याचा प्रयत्न केला, का केला, का फुटले, कोणी बोले, हे एकाही मराठ्याच्या पोराने डोक्यात ठेवू नका.
त्याला नवीलाजी झालं गेलं ते गंगाला सोडून द्या. फक्त इथून पुढं हे पत्रे फिरे सगळे काढून द्या. तिथं काय ठेवू नका. आता दोनच ठरले आपलं, कारण ह्या गावाला त्रास करणार आहेत मुद्दाम. म्हणून मी ज्यावेळेस सांगू टाकतो ते मुद्दाम घडून आणणार आहेत. या गावात जाते त्या गावाला निवेदन द्यायला होते, त्या गावात जाते त्या गावाला निवेदन द्यायला होते. म्हणजे या गावाचं पावित्र्य जाऊन याच्या पाठीमागचं येऊ द्यायचे. शेवटी गावाचा निर्णय तुमचा काय निर्णय असेल ते तुम्ही घ्या. ते ठराव पण फक्त या आंदोलन आणि या उपोषणापुरताच होता. इथून पुढे त्याचा काही संबंध नसणार आहे. गावातल्या 900 950 मराठा आणि ओबीसींनी मिळून सह्या दिल्या होत्या की आंदोलन इथंच होणार आहे, बंद नाही होणार. त्यांचंही मनापासून कौतुक करतो. ज्यांनी सह्या दिल्या होत्या त्यांचं सगळ्यांचं आणि ठरावाच्या सगळ्या मेंबरचं पण. आता मात्र हे इथं काय करायचं आहे, विकास काय करायचा आहे, तुमचं काम चालू द्या. कारण आंतरवाडीत दोन्ही येणं जाणं राहू द्या. कारण आपल्याला पुढचे 2 कामं करायचे आहेत. मला तर 99% सांगतो, राजेसाहेब पडल्यामुळे हे आरक्षण मिळालं नाही. आता आंदोलन सुरू राहिले का नाही राहिले, नाही पडले तर मला तिथून पुढं बंद करण्याचे तरी आंदोलन करायचं नाही. कारण तुम्ही सगळे मला तिकडे दोघीत नाही राजकारणात. त्याच्यामुळे तिकडचे फाईट करण्याचे निकावादारी होणारच होत. त्यापेक्षा आपलं इथलं आंदोलन दुसरीकडे स्थलांतर करायचं का काय करायचं याच्यावर नंतर बघू आपण. नंतरचा तो वेगळा विषय, तो आजचा विषय नाही. ती गाव ठरवते, गावकरी बसते. फक्त एकच, या गावातल्या सगळ्या ओबीसींनी मराठ्यांनी 10 महिने खंबीर साथ दिलेली, त्यांचा मनापासून आभार. एकमेकाचे दुरावे सोडून द्या. तुमचे दुभागले असतील ते सोडून द्या. कोणाचं मन किंवा मतभेद झाले असले तर ते सोडून द्या मोठ्या मनानं. आणि एक जीवन आपण शेजारी पाजारी एकमेकाच्या शिवाचे, एकमेकाच्या बांधावर आपल्याला जायचंय, एकमेकाच्या पाईपलाईन आपली जायच्या. तुम्ही जरी आमच्या विरोधात अर्ज दिला आंदोलन बंद करावं म्हणून, तरी तुमच्या पाईपलाईन आमच्या वावरातून आहेत तरी आम्ही काढले. आणि त्याने आम्ही कलेक्टरला सांगून म्हणलं असं ते उचल होतं सगळं इथं. आम्ही तसे वागणारे मराठी नाहीत. त्याच्यामुळं आपण मतभेद सगळ्यांनी सोडून द्या, सगळे विषय सोडून द्या. पुण्या गोविंदानं जसा दिवाळीचा सण असतो तसं अंतर्वाल्यातल्या सगळ्या बांधवांना प्रेमाने इथून पुढं वागावं ही विनंती करतो सगळ्यांना. आणि मनापासून आभार. शंभूराजे देसाई सरांचाही खूप खूप आभार. आपण आता सर राजे म्हणले तसं करू. हा उपोषण आज स्थगित केलंय, मात्र ते रेग्युलर सगळे उपोषणांना पलीकडे सुरू आहे. आणि मला वाटतं उद्यापासून कीर्तन सुद्धा सगळे बंद करावे उद्यापासून. कारण कीर्तनाचा काही जणांना खूप त्रास होतोय. नीटला पोरं शिकत येत पुढं. आता त्यांचे काय आता नीट न्यायची तरी शिकत येत. ते म्हणले वर्ग जाता येत आणि शाळेत जाताना गाड्या जातात आणि सहज सोडले तरी याचे कोणते लेकर आडत होते कोणाला माहिती जाते तेवढंच नाही तरी पण तेवढं पाहिजे. त्यामुळे ती विषय सोडून दिला. आता आम्ही सगळ्यांनी आजपासून आमच्या मनात गावातल्या एकाही माणसाविषयी द्वेष भावना नाही. परिसरातल्या एकाही माणसाविषयी आमच्या मनात अजिबात राग नाही. आजपासून ओबीसी मराठा हा वाद राजेसाहेबांसमोर सांगतो आमच्या डोक्यातून पूर्ण आजपासून निघा. त्यांनी सोडून द्यावं सगळ्यांनी. धन्यवाद. तुम आगे बढ़ो. मोबाइल फोटो. तुम आगे बढ़ो. लड़ेंगे जीतेंगे. अरे नेमकं मी आज लाईट नाही गाडी सगळं अरे फोटो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. करेंगे जीतेंगे हम सब करेंगे. हॅलो, आंबुलन्स ग्रामपंचायत कशी जावं. ॲम्ब्युलन्स लावून द्या चला.
खाली किती मोबाईल तुम्ही खाली बसणार तुम्ही बसा हो सकाळ हो सर हो बसा खाली बसा मित्र सर्वांना विनंती आहे कूलरची हवा सोडा दादांना कूलरची हवा लागूया आणि सगळ्यांनी शांततेत खाली बसून घ्या. काल मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा केलेली साहेब आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची शपथ काल बाहेर होती याच्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करायला आता मी बोंद्रे साहेब राणा पाटील आणि राजा भाऊराव सरकारच्या वतीनं आता आपण चर्चा करू. माझं फक्त पहिलं तुम्हाला म्हणजे मंत्री म्हणून थोडं बाजूला ठेवा, मित्र म्हणून माझं म्हणणं आहे तुम्ही उपचार घेतले पाहिजेत, तुम्ही तब्येतीची काळजी घेतली पाहिजे आणि तुम्ही 100% म्हणजे स्वतः तब्येत तुम्ही पूर्ण खंबीर असलं पाहिजे. ही पहिली माझी विनंती आहे. आता मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे तुम्ही बघितलं माझे प्रयत्न किती होते. मी तुमची आपली एकदा वर्षावरतून बैठक झाली मुंबईला, हे सगळं सुरू व्हायच्या अगोदर तेव्हापासून साहेबांनी सांगितलं मला आता आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये सुद्धा मी आहे. म्हणजे पहिली तुमचं अभिनंदन आहे की 10% आरक्षण तुमच्या लढ्यामुळे मिळालं. आपण तो निर्णय केला तर त्याच्यात राहिलं काय, सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतलं अध्यादेश पारित करणं आणि त्याचं नोटिफिकेशन नव्यानं काढलं, बरोबर. आता त्याच्या बाबतीत आपण प्रारूप केलं तर आता कुठलाही नवीन नोटिफिकेशन काढताना मामा नाही तुझ्या कल्पना आहे, आधी प्रारूप पब्लिक डोमेनमध्ये आपल्याला द्यावं लागतं. त्याच्यावर हरकती ऑब्जेक्शन ह्या सगळ्या म्हणजे कायद्याची ते जर न करता केलं काही गडबडीत स्क्वॅश होईल कोर्टामध्ये. म्हणजे आपण करायला चांगल्या भावनेनं जाऊ लवकर करायचं म्हणून, पण समजा त्याला काय लिगली काय ही झालं असं बाबा तुम्ही हरकती मागवल्या नाहीत किंवा आलेल्या हरकतीवर निर्णय कळवला नाही, आपण ते पण काम दादा सुरू केलं, बरोबर आहे. काम सुरू केलं, जेवढ्या काय हरकती आल्या विभागाने केला. आता म्हणजे वेळ अशी आली की मागचे 2 महिने सगळ्या डिपार्टमेंटचा स्टाफ निवडणूक आयोगानं पुल ऑन केला निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी. म्हणजे आपल्या आमच्या मंत्री कार्यालयातले सुद्धा अधिकारी निवडणूक कामासाठी त्यांनी कर्मचारी शिपाई सगळेच क्लार्क लोक. आता आचारसंहिता काल 6 तारखेला संपली. परत CM साहेबांनी स्वतः सांगितलं की आचारसंहिता संपल्यानंतर जी काय राहिली स्क्रुटिनी करायची ताबडतोब करा. त्याचं पण काम सुरू केलं. मी इकडे यायच्या अगोदर भांगेला फोन केला मगाशी, बाबा तुमचं ते म्हणणे ऑलरेडी आम्ही काम चालू केलं आहे. मी म्हणलं ज्यादा माणसं लागली इतर डिपार्टमेंटची माणसं घ्या आणि ते काम लवकर पूर्ण करा. आपण दादा सगळे सोयऱ्याचं करायचं नाही असं बिलकुल नाही, म्हणजे ते पूर्ण डोक्यातनं काढून टाका तुम्ही की सरकारची मानसिकता नाही, अजिबात तसं नाही. शब्द दिलाय ना साहेबांनी तुम्हाला, तुम्ही सुद्धा म्हणला बाबा शिंदे साहेबांच्यावर माझा विश्वास आहे. त्या माणसाने शब्द दिला तर काहीही झालं. रात्री मला 1 वाजता फोन करून सांगितलं की ते त्यांना पहिले जाऊन त्यांची गाठ घ्या, तब्येतीची काळजी पहिली करा आणि काहीही झालं तरी आपण हा प्रश्न 100% कायद्याच्या चौकटीत बसवून आणि कॉन्क्रीट झाला पाहिजे. उद्या काल DF साहेबांनी पण बाबा आम्ही इतर समाजाच्या नेत्यांशी पण बोलतो, त्यांचाही ह्याला विरोध व्हायला नको, कारण शेवटी हा हरकती ऑब्जेक्शन्स ही सगळे आल्यानंतर मंत्रिमंडळापुढे येणार. त्याच्यामध्ये जसा आपण 10% निर्णय एकमुखाने घेतला कॅबिनेटमध्ये, एक चर्चासुद्धा झाली नाही. कॅबिनेटमध्ये विषय आला द्यायचं आरक्षण 10%, आपण 10% आरक्षण द्यायचा निर्णय घेतला. आता राहिला हा सगळे सोयऱ्यांचा, तर सगळे सोयऱ्यांसुद्धा ब्लड रिलेशनमधलेच आहेत, तुम्ही पण त्याला मान्य आहे. रक्ताच्या नात्यामधले जे आहेत आणि आपजातीमध्ये विवाह झालेले म्हणजे परजातीतले सोडून आपल्या जातीमध्ये विवाह झालेले त्याच्यामध्ये आपण घ्यायचे. त्याच्यावरची आता ही टेक्निकल प्रोसिजर आहे दादा. कुठली सगळे सोयरे आमचं बोलणं होऊ द्या ना, मग लावा. सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतली ही टेक्निकल प्रोसिजर मी तुम्हाला सांगतो ती सुद्धा आपण
लवकर करू. वाटलं तर मी स्वतः आज इथून गेल्या उद्या स्वतः मंत्रिमंडळ उपसमितीचं आरक्षण मराठा आरक्षण समितीचं सदस्य म्हणून स्वतः मी त्या अधिकाऱ्यांना बोलवतो. किती हरकती आल्यात, किती तुम्ही छाननी केल्यात, किती राहिल्यात, राहिलेल्याला किती दिवस लागणार आहेत, तुमचा प्रारूप छाननी केलेलं अहवाल किती दिवसात येईल, टाईम बॉन्ड कार्यक्रम मी स्वतः गेल्या त्याची बैठक घेतो आणि लवकर करू आपण. तुम्हाला विनंती आहे, कसं असेल तुमचं जर म्हणणं असेल तर आपण त्याची स्वतंत्र बैठक मी लावेन, तुम्ही प्रतिनिधी पाठवा त्या बैठकीला. म्हणजे खरंच आम्ही काय करतोय का नाही तुमच्या लोकांनी येऊन बघू द्या. उद्या म्हटलं तर उद्या लावू बैठक माझ्याकडे. मी स्वतः त्या समितीचा सदस्य आहे, चंद्रकांत दादा अध्यक्ष आहेत. दादाला विनंती करतो, दादा आले तर त्यांच्या अध्यक्षतेखाली लावू, आम्ही दोघं एकत्र घेऊ. पण तुम्ही माझी विनंती आहे, आता तुम्ही विनाकारण म्हणजे तब्येतीकडे पण लक्ष द्या आणि तुमचं सहकार्य. हे बघा एवढं केलं आणि थोडं राहिले आता, आणि हे केलं ते श्रेय तुम्हालाच आहे. माझी विनंती आहे तुम्ही थोडंसं आमची विनंती ऐकावी. मित्र म्हणून मित्राचा आग्रह ऐकावा. साहेबांकडे लावायची बैठक म्हणला तर साहेबांकडे लावू बैठक, CM साहेबांकडे. तुमचे प्रतिनिधी तुम्ही कुणी सांगा, 5 नावं सांगा, 10 नावं सांगा, 7 नावं सांगा. आणि हे सगळं आता बघा 10% आपण प्रक्रिया पण सुरू केली आरक्षण दिल्यानंतर. परत जाहिराती बदलल्या आपण. पूर्वी जाहिराती दिल्या त्याच्यामध्ये हे नव्हतं, आपण नव्या जाहिराती परत जाहिरातीचा मसुदापासून बदलून हे घालून जाहिराती द्यायला लावल्या आपण सगळ्या विभागाला. आपल्याला नोटिफिकेशन काढावं लागेल ना तिथे. प्रारूप काढले आपण. प्रारूप त्याला कशी पद्धत असते दादा, एखादं अध्यादेश काढायचा तर त्याचं प्रारूप हे 2 महिने आपले ह्याच्यात गेले ना आता आचारसंहितेत, तेवढे 2 महिने तरी वाढवून द्या. जेवढा वेळ आचारसंहितेत गेला आपला नाही लागत, सप्टेंबरला लागणार. हे बघा हो दादा, दादा 2 महिने आपल्या आचारसंहितेत गेले का नाही हे तर तुम्हाला मान्य आहे. नाही हो करायचं ना आपण. नाही हे बघा बिलकुल नाही. थोडा वेळ द्या आम्हाला. मी पहिल्यांदा आलोय तुमच्याकडे. थोडं तरी म्हणजे माझी विनंती आहे तुम्हाला. मग तुम्ही सांगा. हे बघा दादा तुम्ही मला आता नाही अगदी बरोबर ते नंतर फोनवर बोलतो. समितीमध्ये प्रमुख आहे. दादा मी काय केलं मी तुम्हाला कधीतरी एकदा भेटून ना मी मीटिंग वाईज सांगतो मी काय केलं ते. आता मला सगळ्या सोयऱ्याचं काय झालं आपण ऐका ना, सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत आपण पब्लिक डॉमेनमध्ये ड्राफ्ट टाकला. हरकतीत आल्यावर त्या रेकॉर्डवर ते घ्यावे लागतील. त्या रेकॉर्डवर घ्यावेच लागतात ना, आपले नियमाने घ्यावे लागतात. उद्या मी सरळ सांगितलं तुम्ही यायलाच नव्हतं पाहिजे म्हणजे मला बोलता नाही हो दादा असं नाही. वेगळा तुमचा शब्द मी तरी कधी खाली करू म्हणूनच म्हणतो तुम्ही यायला नव्हतं पाहिजे. मी तुम्हाला भाऊ म्हणून आलो. मी फोनवर तुम्हाला दादा म्हणतो नेहमी का नाही म्हणत. त्यामुळेच तर अडचण झाली ना. तर माझ्याकडे बघा पहिल्यांदा आलोय मी. 2 वर्ष 1.5 वर्ष आंदोलन चाललंय. दादा मी आलो का कधी. तुम्ही वेळ द्या, तुम्ही सांगा इतक्या वेळात द्या. मी तुम्हाला आत्ता सांगतो लगेच आपण अधिकाऱ्यांना बोलू बाबा किती दिवस लागणार आहे. उद्या पहिली बैठक तुम्ही 2 प्रतिनिधी पाठवा. उद्या बैठकीमध्ये आपण बार चार्ट आपले विषय सगळे स्वरीचे अंमलबजावणी. गिरीश महाजन साहेबांचं आपलं ठरलं होतं मराठा कुणबी कायदा 2004चा त्याच्यात दुरुस्ती करायची. पण त्याला आधार मी तुमच्या कानावर टाकून ठेवायला लागलं. त्यांना विचार वाटलं आधार लागेल तर 57 लाख मुलीचा आधार मिळाला आपल्याला. 57 लाख मुलीचा आधार मिळाला. केसेस आंतरवालीतल्या आणखीन माल घेतल्या. एक मिनिट फक्त लिहून घेतो. ह्या मला विषय माहिती आहे. मराठी आणि कुणबीचा ना. मराठा आणि कुणबी कायदा पारित करायला आधार पाहिजे होतं. 57 लाख मुली मराठा कुणबी असल्याने मिळाल्या. आणि किती कायदा पारित झालं किती आधार लागतो. आणि हे केसेस ना, केसेस पुणे ते सगळे सोयरे मला पाठायचे.
ती लिहून घेऊ. म्हणलं तर आता ठीक नको आहे. परत बोलवायला. तो मुद्दा पाहिजे सगळे सोयरीच मुद्दा पाहिजे सगळे सोयरी आणि 3 आंतरवालीमधल्या किंवा सगळ्या राज्यातल्या केसेस आंतरवाली DCM साहेब आणि CM साहेब दोघं म्हणले लगेच घेतो म्हणले होते 4 दिवसात त्याला झाले 9.5 महिने. हे तर निर्णय झाला ना केलेत ना. मी सांगतो ना एक हा निर्णय झाला मी सांगतो केसेसचं काय झालं दादा. सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या ही राहिलं जायचं हैदराबादचं गॅजेट राहिलं 4 नंबर. सगळं मागण्या लिहून दिले नाही. मी उद्या ही जी बैठक मी स्वतः साहेबांच्या समितीला 1 वर्षाची मुदत आहे. शिंदे समिती जस्टिस शिंदे समितीला म्हणजे 2 दिवस आहेत ना ती ते चालू ठेवायचं काम. ते 3 महिने दिले शिंदे साहेबांना आपल्या वाढून मुख्यमंत्री साहेबांनी त्याला एक्स्ट्रा जे 3 वाढून दिले तुमचं म्हणणं 1 वर्ष. हा म्हणजे तिचा मी तुम्हाला केसेसचं सांगतो. सुधीर मुनगंटीवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी त्या कमिटीवर सुद्धा मी आहे की गुन्हे मागं घ्यायचे. आता त्याच्यामध्ये 2च गोष्टी आहेत. 5 लाखापेक्षा जास्तीचं नुकसानीचा कायदा एक पूर्वी आपण केलेला आहे. 5 लाखापेक्षा जास्त मालमत्तेचं नुकसान असेल तर ती घेता येत नाही. आणि गंभीर इंजुरी म्हणजे सिरियस म्हणजे डोकं फोडले किंवा असं काय झाले तर त्याच्या 2-3 बैठका झाल्या. काही गुन्हे आपण मागं घेतलेत फार घेतलेले असं नाही. काही राहिलेत त्यासुद्धा बैठका 2 महिन्यात आचारसंहितेमुळे मग कुठल्याच मिटिंग आपल्याला घेता आल्या झालीच नाही. नाही ती आमच्या अंतर्गत घ्यायला आम्ही काय केलं आम्हीच मारतो आमचं 3 तारखेचं आम्हाला तर गोळ्या लागल्यात आत्ता गोळ्यात बाहेर आवडतं घेतो म्हणले त्याचा प्रॉब्लेम आमचं ते आले का मारतो अंतरवाली उद्या मला वाटतंय दादा 2 माणसं तुम्ही कुणी तुमची पाठवा. कोणी येणार नाही आम्ही फोन मी घेतो ना मिटिंग. मी स्वतः घेतो. म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. मी 100% मिटिंग घेतो. आम्हाला या 30 जूनच्या आत सगळं क्लिअर चला आज दिवस किती राहिले सांगा ना. आज तारीख किती 14. 15 दिवसात साहेब होणार नाही. पण 1 महिना तरी दिला पाहिजे. काय साहेब तुम्हाला माघारी लावायचं नाही आम्हाला 1 महिना द्या लेकरांचं वाटलं झालं मराठी दादा. तुमच्यामुळे येणार इथपर्यंत बी नव्हतं मामा काल काय म्हणलं होतं मला एक दिवस येणार नाही पण तुमचं यादी पडली तुम्ही येणार आहे ते आम्हाला माहीत होतं 15-20 दिवस जाणार असेल नाही. 1 महिना माझी विनंती आहे. हे बघा मी कधी बोलणार नाही आणि मी दिलेला शब्द शिंदे साहेबाचाच मी कार्यकर्ता आहे. आम्ही तुम्हाला राहायचं साहेबा- तुमच्या तोंडाकडे बघून बोलाय ना तुमचा साहेबाची जी सवय आहे ती साहेबांची सवय आम्हाला लागली सगळ्यांना. नाही इथं लई हातातून चाललं ॲडमिशन हातातून चालली महिना म्हणलं की पोरांच्या हातात ते म्हणजे प्रवेशाचा कालावधी आहे. ते हातातून चालली म्हणजे लाखो करोड रुपये वसुली होऊन जाईल. राज्यात 1 कोटी पोरं तरी ॲडमिशन घेते ना नवीन कुणी 10 कोटी मराठ्यांपैकी 1 कोटी तरी पोरांची अल्टरनेटिव्ह इकडचे सुद्धा ॲडमिशन होणार आहे. हजारो करोड रुपये वसूल केले आमचे काय फायदा झाला आमचा. त्यामुळे मोफत शिक्षण केले सरकारनं JR कडून ते लागून केलं नाही दिलं ना आपण महिलांना सवलत. दिल्ली पण लागूनही केली नाही 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 ह्या वर्षीपासून करणार ना आपण. कॅबिनेटचा निर्णय झाला मामा. मुलींना अगदी त्याला डिप्लोमा डिग्री सुद्धा घेतली त्याच्यात आपण. टेक्निकल साईडचा सुद्धा मुलींचा सगळा निर्णय केला आपण. आम्हाला एवढ्या मुलींचा घेतला आपण निर्णय. तुम्हाला GR त्याचा पाठवू का मी कलेक्टर मार्फत तुम्हाला GR पाठवायला सांगा. जाऊ शकता तुम्ही फक्त आता तुम्ही आला तर आमची बरीच बंद होईल. नाही दादा तुमचा आम्हाला 1 महिना माझी विनंती आहे बघा. आता मी नाही तर बसतो इथं शेजारी तुमच्या. हे पूर्ण करून 1 महिना वेळ द्या आम्हाला. राजा भाऊ 1 महिना वेळ लागणार आहे आपल्याला. ऐका ना 1 महिना काय 15 दिवसात हे बघा 1 महिन्यात आम्ही हे मार्क आपल्याला 15 दिवस विमान धुवायच्या महिन्यात हो. आणि मी स्वतः लक्ष घालतो. दर आठवड्याला मी स्वतः त्याच्या बैठका घेतो. किती पुढे गेले मी अधिकारी ज्यादा लागले तर CM साहेबांच्या परवानगीनं ज्यादा अधिकारी नेमतो तिथं. नाही एक विनंती आहे साहेब मला नाही जायचं राजकारण नाही त्यासाठी मरमट जायचं माझ्या समाजाला बी मला न्यायचं पण ते नाही
दादा बोलण्याचं आंदोलन करून बोलण्याचं ऐका. मदत येईल. आम्हाला आपल्या प्रमाणाला फायदा आहे. मला वाटतं नको मला तिकडे जायचं म्हणून मी येऊ कशा करू नका, तुमची गरज आहे दादा सगळ्यांना. मला तिकडे जायचं परवाले तब्येत बेकार हा ना, ते सुद्धा चेहरा बघितल्यावर म्हणजे हे दिलं एक लोक डोकं घेऊन लागतील ना तुम्हाला. साहेबांची मनापासून इच्छा आहे, सीएम साहेबांची मनापासून इच्छा आहे. नावीला जाऊन गावाला मी हे बरोबर सांगतो. नावीला जर नाही करता तिकडे वळायला लागतं. आणि मला समाजात तिकडे वळायचं नाही. सगळ्यात मोठी आहे मी ती सांगतो, मग तिकडे नाही जायचं. नाही गेलं की तिकडे गेले तो पर्याय नाही. महिन्याभरात होईल का त्याची महिन्याभरात हा, होईल का? करू प्रयत्न आपण लवकर, म्हणजे महिन्यापर्यंत 100%. माहिती आहे आपल्या पोरायला आवाज येतो सगळं